नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आजकालच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात प्रत्येकाला शांतता हवी असते. मानसिक आरोग्य तंदुरुस्त ठेवणं यासाठी मनाची शांती असणे खूप गरजेचं आहे. कामाचा ताण, नात्यामधील तणाव, अपेक्षेचा भार यामुळे मनावर भार येतो आणि अनेकदा मानसिक शांतता हरवते. परंतु रोजच्या जीवनात काही छोटे आणि सोपे उपाय अवलंबून मनाची शांती मिळवता येऊ शकते. आता हे 10 उपाय कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला सुद्धा अजिबातच विसरू नका. आता पहिला उपाय म्हणजे अतिविचार सोडा. अतिविचार हा देखील एक गंभीर आजारच आहे. जास्त विचार केला की जे नाहीये तेही दिसू लागतं आणि मानसिक आरोग्य पूर्ण खराब होतं. त्यामुळे वर्तमानात जगायला शिका, मन गुंतवायला शिका. भूतकाळ व भविष्याचा विचार करून फक्त अस्वस्थ व्हाल, अजून काही हाती लागणार नाही. त्यामुळे आजपासूनच अतिविचार करणं सोडून द्या. दुसरं म्हणजे रिकामं डोकं सैतानाचं घर. शरीर, मन, डोकं कशालाच मोकळं सोडू नका. सतत काम द्या. कारण खाली दिमाग सैतान का घर ही हिंदीत म्हण आहे बघा, तुम्ही ती ऐकलीच असेल. जी व्यक्ती कामात मग्न असते तिला चुकीचे वाईट विचार करायला वेळच नसतो. त्यामुळे अशा व्यक्तीकडे तुम्ही पहा. अशा व्यक्ती समाधानी आणि शांततेत जगत असतात. उलट काम नसणारी व्यक्ती सतत दुःखी असते. त्यामुळे सतत काही ना काही छोटं मोठं काम करत राहा. ते काम कोणतंही असू शकतं. तुम्हाला झाडं लावायची आवड असेल तर झाडं लावा, पेंटिंग करा. घरातले कोणतेही छोटे मोठे कामं तुम्ही करू शकता आणि स्वतःला गुंतून ठेवू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे मन शांत, एकाग्र आणि एकमत ठेवा. सतत विचार आणि मन बदलू नका. अंगी असलेला चंचलपणा घालवा. जेव्हा मन शांत, समाधानी आणि एकाग्र व एकमत असते तेव्हा ते कुणीच तोडू शकत नाही. असे मन भीती, राग व अपराधीपणापासून कायम मुक्त राहते. तुम्ही असे असाल तर तुम्ही कोणत्याही मोठ्यातल्या मोठ्या आजाराला बरं करण्याची क्षमता तुमच्यात निर्माण करू शकता. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. चौथी म्हणजे मन स्थिर ठेवा. मन एका जागी स्थिर ठेवा. जेव्हा तुमचं मन, तुमचे विचार, निर्णयावर तुमचा ताबा असतो तेव्हा तुम्ही कधीच चुकू शकत नाही. मन स्थिर असेल तर आयुष्यात तुम्ही कोणताही प्रसंग, कठीण स्थितीचा सामना हसत हसत करू शकता. तुम्ही जे करताय त्यावर तुम्ही ठाम असणं व विश्वास ठेवणं हे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे मन स्थिर ठेवायला शिका. पाचवी गोष्ट म्हणजे स्वीकार करायला शिका. स्वीकार हा माणसाला जीवन जगायला शिकवतो आणि अपेक्षा माणसाला जिवंतपणे मारतात. आपल्याकडे जे आहे त्यात खुश राहायला शिका आणि जे नाही आहे ते स्वीकार करा. उणिवा माणसाला लढत राहायला शिकवतात. हे स्वीकारलं की टेन्शनापासून माणूस दूर राहतं. त्यामुळे स्वीकार करायला शिका. आपल्याकडे जे आहे, जेवढं आहे त्यात समाधानी राहायला शिका. सहावी गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. आपला पार्टनर असो, आईवडील असो, भाऊ बहीण असो, मित्रमैत्रीण असो, आपण सर्वांवर भरभरून प्रेम करतो. पण मात्र स्वतःवर प्रेम करणं राहूनच जातं. न चुकता स्वतःवर प्रेम करा. स्वतःबद्दल सहानुभूती बाळगा. वेळ प्रसंगी स्वतःला समजून घ्या. तुम्ही तुमच्या मनाला तुम्ही लहान बाळासारखं जपा. वाढवा, चुकलं तर माफ करा आणि संधी द्या. तुमच्या मनासाठी तुमच्यासारखा डॉक्टर कुणीच नसू शकतो. सातवी गोष्ट म्हणजे सतत दुःखी राहणं आजच सोडा. सतत काल काय झालं, काल कोण काय म्हणालं, उद्या काय होणार आहे, कोण काय बोललं, हवं ते मिळेल का, मिळालेलं का गेलं, असे फालतू विचार करून दुःखी राहणं सोडून द्या. जे आहे त्यात जगायला शिका. तुमच्या आयुष्यात एक दिवस असा येईल ज्याचा तुम्ही विचारही नसेल केला, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. त्यामुळे आजच दुःखी राहणं सोडून द्या. उद्या काय होणार आहे त्यापेक्षा आज काय करतोय, उद्या आपला छान दिवस कसा जाईल याचा विचार करा. आठवं म्हणजे सकारात्मक विचार करा. सकारात्मक विचार केल्याने मन शांत राहते आणि ऊर्जाही वाढते. नकारात्मक विचारापासून दूर राहून स्वतःबद्दल, जीवनाबद्दल सकारात्मकता बाळगल्यास मानसिक तणावापासून आपण दूर राहतो. शारीरिक तणाव तर माणसाला असतो, पण मानसिक तणावसुद्धा तेवढाच गरजेचा आहे. त्यामुळे सकारात्मक विचार करा आणि मानसिक तणावापासून दूर राहा. नववी म्हणजे पुरेशी झोप घेणं. हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. चांगली झोप मनासाठी अत्यंत आवश्यक आहे. दररोज 7-8 तासाची गाढ झोप घेणं. 7-8 तासाची गाढ झोप जर तुम्हाला लागली तर तुमचं शरीर ताजंतवानं होतं आणि मानसिक आरोग्य टिकून राहतं. झोप पूर्ण झाल्यास मानसिक ताजेतवानेपणा अनुभवता येतो. नक्कीच हे ट्राय करून पहा. ज्या दिवशी आपली झोप होत नाही त्या दिवशी आपला दिवस खराब जातो. त्यामुळे वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा.
10वी गोष्ट म्हणजे आयुष्यात ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत त्याबद्दल देवाचे आणि निसर्गाचे आभार माना. त्यामुळे मनात समाधानाची भावना निर्माण होते. त्यामुळे प्रत्येक गोष्ट असू द्या, छोटी गोष्ट असू द्या, मोठी गोष्ट असू द्या, त्यासाठी देवाकडे कृतज्ञता व्यक्त करणे तेवढंच गरजेचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि असेच मोटिवेशनल व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.